श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 18. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. स्वामी पुत्रांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून कुणाला नेमावे असा प्रश्न जेव्हा सेवेकऱ्यांनी स्वामींना विचारला तेव्हा स्वामी म्हणाले की सेवेकरी तर बरेच आहेत, पण त्यांच्यापैकी कुणीही मला योग्य दिसत नाही. जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा त्या मोर पाखराला त्या गादीचा उत्तराधिकारी म्हणून मी नेमीन. तुम्ही सगळ्यांनी त्याची काळजी करू नका. मग दिवस रात्र स्वामी मोर पाखरा असे मोठमोठ्याने ओरडायचे. ते वारंवार काकूबाईंना म्हणत की माझी पाऱ्याची वीट तुम्ही जपून ठेवा. ती वीट तुम्ही लपवून ठेवलेली आहे ती तुम्ही मला परत केली पाहिजे. स्वामींच्या या शब्दाचा अर्थ कोणालाच कळेना. असो, स्वामी पुत्रांचा भाऊ कोकणात राहत होता. आपल्या भावाच्या निधनाची बातमी त्याला कळली होती. त्याला सगळे दादा म्हणत असत. दादा निरोगी नव्हता, अशक्त होऊ लागलेला. काकूबाई त्याला आपल्यासोबत घेऊन आल्या आणि स्वामींना दाखवले. त्या म्हणाल्या, माझे बाळ किती वाळत चालले आहे. स्वामी, याच्यावर तुम्ही कृपा करावी आणि याला निरोगी करावे ही विनंती करते. स्वामी म्हणाले, याला 4 वेळा जेवायला घाल, म्हणजे तुझे बाळ निरोगी होईल. तू चिंता करू नकोस. त्याप्रमाणे काकूबाईंनी केले आणि दादाची तब्येत सुधारली. अहो, स्वामींची कृपा झाल्यावर कोणताही रोग शिल्लक राहतोच कुठे. नानासाहेब या स्वामी भक्तांनी केज गावामध्ये खूप खर्च करून स्वामींचा एक मठ बांधला. स्वामींची आज्ञा घेऊन त्यांच्या पादुका मठात स्थापन करण्याच्या हेतूने नानासाहेब अक्कलकोटला आले. त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. मग ते काकूबाईंना भेटले आणि म्हणाले की पादुका स्थापन करण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर दादाला पाठवा. त्यावर काकूबाई म्हणाल्या की अहो, दादा अजून लहान आहे. त्यात त्याची तब्येत अजून पूर्ण बरी झालेली नाही. त्याची काळजी कोण घेईल सांगा पाहू. पण जर स्वामींनी आज्ञा दिली तर मी तुम्हाला त्याच्याबरोबर नक्की पाठवेन. स्वामींकडे तशी आज्ञा मागताच स्वामी म्हणाले, द्या पाठवून दादाला. जरी तो लहान असला तरी आपण त्याला सांभाळू. मग काकूबाईंनी स्वामींना वेगवेगळ्या प्रकारे विनंती केली की त्यांनी दादाला तिथे पाठवू नये. पण स्वामी म्हणाले, तुमचे त्यात काय जाते. मला जे योग्य वाटते मी तेच करणार. शेवटी दादाला सर्व मंडळींच्या बरोबर केसगावला पाठवले. तिथे पादुका स्थापन करून दादा परत आला. मग स्वामींनी सेवेकऱ्यांना आज्ञा केली की दादाला घेऊन मुंबईला जा आणि तिकडच्या ब्रह्मचारी बुवांना सांगून दादाला त्या गादीवर स्थापन करा. स्वामींच्या आज्ञेनुसार मंडळी दादाला घेऊन मुंबईला गेली आणि ब्रह्मचारी बुवांना स्वामींचा निरोप दिला की दादाला गोसावी करून त्याला स्वामी पुत्राची कफनी आणि झोळी द्यावी आणि त्याला गादीवर स्थापन करावे. दादाने गोसावी व्हावे आणि ती गादी सांभाळावी असा उपदेश ब्रह्मचारी बुवा त्याला रात्रंदिवस करू लागले. पण दादाला यामध्ये अजिबात रस नव्हता. तो वयाने खूप लहान होता. तो ब्रह्मचारी बुवांचे काही ऐकत नव्हता. सगळे प्रयत्न करून शेवटी दादाला ब्रह्मचारी बुवांनी पुन्हा एकदा अक्कलकोटला स्वामींकडे पाठवून दिले. तिथे असलेले टाळकरी दादांना लगेच स्वामींसमोर घेऊन आले आणि दादा तंबुरी घेऊन आनंदाने भजन करू लागले. तेव्हा स्वामींनी आपल्या भुजंग नावाच्या सेवेकऱ्याला आज्ञा केली की माझ्या पादुका दादाच्या मस्तकावर ठेवा. लगेच त्याच्या डोक्यावर मोरपिसांचा कुंचा धरा. स्वामींच्या आज्ञेनुसार सेवेकऱ्यांनी तसे करताच दादाचे अज्ञान नाहीसे झाले. त्याला आत्मसाक्षात्कार झाला. तो स्वामींच्या भजनी रंगला. देहभान संपूर्णपणे विसरून गेला. त्याचा मीपणा नाहीसा झाला आणि तो आत्मस्वरूपात लीन झाला. धन्य त्या सद्गुरूंचा महिमा ज्यांच्या पादुकांच्या स्पर्शानेच ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली. दादांचे हे लक्षण बघून काकूबाई दचकल्या. त्या स्वामींना म्हणाल्या, अहो स्वामी, तुम्ही हे काय करत आहात. तुमच्या पादुका दादाच्या डोक्यावर का ठेवायला सांगितल्यात. स्वामी तिला म्हणाले, मला जे योग्य वाटेल मी तेच करीन. तुम्ही उगाच बडबड करू नका. त्यावर काकूबाई म्हणाल्या, एकाला गोसावी बनवून तुम्ही मारून टाकले तेच पुरे झाले. हे ऐकून स्वामी संतापले आणि म्हणाले की या बाईला लगेच खोड्यात घाला. काकूबाईंनी खूप आकांत केला.
नको नको ते बोलल्या, आपले हात कपाळावर मारत बसल्या. पण त्यावेळी स्वामींनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी दादांना गोसावी बनवले, त्यांना कफनी आणि झोळी दिली. दुसऱ्या दिवशी दादांना भिक्षा मागण्यासाठी पाठवले. हे पाहून काकूबाईंना खूप दुःख झाले. त्यांनी स्वामींच्या पायांची लोळण घेतली आणि शोकाकुल मनस्थितीत त्या त्यांची विनवणी करू लागल्या. ते पाहून स्वामींना हसूच आले आणि त्यांनी दादांना जवळ बोलवले. त्यांना स्वामी म्हणाले की ही तुझी आई अनुसूयेचे रूप आहे, आता तू तिच्याकडे भिक्षा माग. त्यावर दादांनी अवश्य असे म्हणून लगेच गुरु आज्ञेचे पालन केले आणि आईजवळ गेले. काकूबाईंना संताप अनावर झाला आणि त्या दादांना म्हणाल्या, लोकांचा रोष ओढवून घेण्यासारखीच ही तुझी कृती आहे. भिक्षा मागून खाणे हे कधीही चांगलं नाही. हे सर्व चाळे सोडून तू सुखाने संसार केला पाहिजेस. आईचे हे बोलणे ऐकून त्यावर दादा म्हणाले, आई, आजपासून भौतिक सुख माझ्यासाठी तुच्छ आहेत. हे ऐकून काकूबाई खूप उदास झाल्या. असो, दादा गोसावी बनून स्वामींच्या भजनात रंगून गेले. काही दिवस झाल्यावर मुंबईला आले आणि स्वामी पुत्रांच्या गादीवर बसून त्यांनी ती संस्था चालवली. दादाबुवा मुंबईत राहू लागले आणि काकूबाई अक्कलकोटमध्ये वास्तव्यास राहिल्या. कलियुगामध्ये दिवसेंदिवस स्वामींचा महिमा वाढेल या स्वामीदासांच्या बोलांवर विश्वास ठेवा. अशा प्रकारे दोन्ही भावांचे वृत्त विस्तार न करता सार स्वरूपात वर्णन केले आहे. स्वामी पुत्रांप्रमाणेच थोर असे दादाबुवा होते. या जगाच्या उद्धारासाठी हरिहर अवतरले. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 18वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.